जर तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये MA किंवा MSc कोर्सेसना ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी स्वाती कांबळे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फर्ग्युसन कॉलेज ऑटोनॉमस मधल्या पोस्ट ग्रॅज्युएट लेवल कोर्सेसची माहिती समजून घेणार आहोत। इथे आपण कोणकोणत्या कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकतो, त्या कोर्सेसची एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय असतात, एंट्रन्स एक्झाम नक्की कशी असते आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म आपण कसा भरू शकतो, त्यातल्या महत्त्वाच्या डेडलाईन्स कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर हे पूर्ण डिटेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी मास्टर्स लेवल कोर्सेसना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, फर्ग्युसन कॉलेजमध्ये आपण कोणकोणत्या कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकतो। फर्ग्युसन कॉलेजमध्ये आर्ट्स आणि सायन्स ह्या दोन स्ट्रीम्समधले बरेचसे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत। मात्र कॉमर्स ही स्ट्रीम आपल्याला इथे अवेलेबल नाही। कॉमर्स बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही लेवलसाठी इथे उपलब्ध नसल्यामुळे आपण इतर कॉलेजेसचा कॉमर्सच्या स्पेशलायझेशनसाठी नक्कीच विचार करू शकतो। आर्ट्स फॅकल्टीमध्ये आपल्याला मास्टर्स लेवलसाठी म्हणजे MA करण्यासाठी 4 स्पेशलायझेशन्स उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, इंग्लिश, सायकॉलॉजी आणि मराठी हे 4 स्पेशलायझेशन्स आपण MA लेवलसाठी इथे घेऊ शकतो। सायन्ससाठी आपल्याला जवळपास 14 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस इथे उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्रीमधले अनेक वेगवेगळे स्पेशलायझेशन्स, बॉटनी, झूलॉजी, जिओलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक सायन्स यासारखे वेगवेगळे स्पेशलायझेशन्स इथे आपल्याला उपलब्ध आहेत। तर याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून आपण त्या कोर्सेसना नक्कीच ॲडमिशन घेऊ शकतो। सायन्समध्ये रेंज ऑफ कोर्सेस आपल्याला इथे अवेलेबल आहेत। इथे बऱ्याचशा कोर्सेससाठी प्लेसमेंट आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज देखील उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे याचा विचार आपण नक्कीच करू शकतो। आता आपण समजून घेऊ की या कोर्सेसना आपण नक्की अप्लाय कसं करू शकतो। तर फर्ग्युसन कॉलेजची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होते। सो आपल्याला पहिल्यांदा फर्ग्युसन कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपला अकाउंट क्रिएट करून हा फॉर्म तिथे भरायचा आहे। त्याच्यामध्ये आपण कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेतोय ते डिटेल्स तिथे व्यवस्थित मेन्शन करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑफिशियली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। 16 एप्रिलपासून हे फॉर्म्स आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत आणि 30 मेपर्यंत आपण हे फॉर्म्स भरू शकतो। त्याच्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे सबमिट करायचे आहेत आणि ते आपल्याला पुढे ॲडमिशनच्या वेळेला देखील डॉक्युमेंट्स इथे व्हेरीफाय करावे लागतात। सो हे ॲप्लिकेशन फॉर्म्स भरण्यासाठी जनरल कॅटेगरीजसाठी 900 रुपये इतकी फी आहे आणि रिझर्व्ड कॅटेगरीजसाठी 700 रुपये इतकी फी आहे। ज्या कोर्सेसना एंट्रन्स एक्झाम नाही आहे त्या कोर्सेसना फक्त 100 रुपये इतकी फी भरून आपण हा फॉर्म भरू शकतो। तर कोणत्या कोर्सेसना एंट्रन्स आहे नाही त्याचे डिटेल्स नोटिफिकेशन्समध्ये मेन्शन्ड आहेत, तर ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून नोटिफिकेशन चेक करू शकता आणि त्याच्यानुसार आपला फॉर्म भरू शकता। तर सगळ्यात आधी हे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून त्याचा अभ्यास करून आपल्या कोर्सच्या संदर्भातील सर्व महत्त्वाचे डिटेल्स बघूनच आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। सो ह्या फॉर्मची लास्ट डेट असणार आहे 30 मे, तर त्याच्या आधीच आपल्याला हे ॲप्लिकेशन फॉर्म्स भरावे लागणार आहेत। हा फॉर्म फिजिकली आपल्याला कॉलेजमधून येऊन देण्याची गरज नाही आहे। हा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन सबमिट केला की तेवढंच आपल्याला रिक्वायर्ड आहे। तर आता आपण हे समजून घेऊयात की ॲडमिशन्स नक्की कशाच्या बेसिसवर होतात। तर मास्टर्स लेवलच्या कोर्सेससाठी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। बॅचलर्स लेवलच्या कोर्सेससाठी फक्त 12वीच्या मार्क्सवर आपण ॲडमिशन घेऊ शकतो। मात्र मास्टर्ससाठी ही एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि एंट्रन्स एक्झाममधल्या मार्क्सच्या बेसिसवरच मेरिट नुसार आपल्याला हे इथे ॲडमिशन घेता येतं। सो ही एंट्रन्स एक्झाम नक्की कशी असणार आहे, तर आपण ही कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये देऊ शकतो हे आपण समजून घेऊया। सो बऱ्याचशा कोर्सेसना एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे। काही कोर्सेसना एंट्रन्स एक्झाम ही ऑनलाईन रिमोट फॉर्मॅटमध्ये घेतली जाणार आहे आणि ती प्रॉक्टर्ड मोडमध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये कॅमेरा आपल्याला ऑन करावा लागतो आणि ती एक्झाम द्यावी लागते। सो एक झाला ऑनलाईन फॉर्मॅट। सेकंड इज ऑफलाईन फॉर्मॅट, जिथे आपल्याला फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसवर येऊन ते एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे। सो कोणकोणत्या कोर्सेसना ऑनलाईन एंट्रन्स आहे, कोणकोणत्या कोर्सेसना ऑफलाईन एंट्रन्स आहे, ज्यांना एंट्रन्स एक्झाम नाही आहे किंवा ते एंट्रन्स एक्झाममधून एक्झाम्प्टेड आहेत, अशा कोर्सेसची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती नक्कीच चेक करा। त्याच्यानुसार तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि एंट्रन्स एक्झामची तयारी करायची आहे। सो ही एंट्रन्स एक्झाम 60 मिनिटांची म्हणजे 1 तासाची असते, ज्याच्यामध्ये 50 मार्क आहेत आपल्याला आणि ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर्मॅटमधली एक्झाम आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 1/3 इथे ॲप्लिकेबल आहे। या एंट्रन्स एक्झामच्या मार्क्सच्या बेसिसवरच आपलं पुढे ॲडमिशन कन्फर्म होणार आहे, त्याच्यामुळे याचा सिलेबस जो या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन्ड आहे तो आपण नीट वाचायला हवा, त्याच्यानुसारच तयारी करायची आहे। सो मेजॉरिटी ऑफ द कोर्सेससाठी
पुणे युनिव्हर्सिटीमधला जो बॅचलर्स लेवलचा सिलेबस आहे त्याच्यावर बेस्ड ही एंट्रन्स एक्झाम असणार आहे. फर्ग्युसन कॉलेजमधला सिलेबस, पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस, ह्यातले सर्व महत्त्वाचे कॉम्पोनंट्सचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपल्याला ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे. सो एंट्रन्स एक्झाम हा या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याच्यावरच आपल्या ॲडमिशन होतात. त्याच्यामुळे याची चांगल्या पद्धतीने तयारी करायची आणि एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणं हे आपलं एम असायला हवं. सो या मेरिटच्या बेसिसवर पुढे आपले ॲडमिशन्स होतात. हॉस्टेलचं जे ॲडमिशन आहे ते आपल्या एकदा कुठल्याही कोर्सला ॲडमिशन कन्फर्म होतं त्याच्यानंतरच आपण पुन्हा हॉस्टेलच्या ॲडमिशनच्या प्रोसेसचा पार्ट होऊ शकतो आणि ते ॲडमिशन्स देखील पुढे तुमच्या प्रेफरन्सनुसार आणि तुमच्या मेरिटनुसार पुढे डिसाईड होतात. त्याच्यामुळे हा त्याच्या पुढचा टप्पा असणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या कोर्सचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, त्याच्यानंतर आपण हॉस्टेलच्या ॲडमिशनची प्रोसेस पुढे करू शकतो. हे या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातील काही महत्त्वाचे डिटेल्स होते. याच्यानंतर जेव्हा आपली एंट्रन्स एक्झाम होते त्याच्या 2-3 दिवसांमध्येच रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट बनवली जाते. त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव असेल तर आपण लवकरात लवकर ॲडमिशनची प्रोसेस देखील पूर्ण करायची असते, ज्याच्यामध्ये कॉलेजच्या फीचं पेमेंट असेल हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. ते झाल्यानंतरच आपलं ॲडमिशन कन्फर्म होतं. सो या एंट्रन्स एक्झाम टेंटेटिव्हली जूनच्या 2nd वीकपासून होणार आहेत. तुमच्या ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटनुसार तुम्हाला तसं प्लॅनिंग करायला लागेल आणि ह्या एंट्रन्स एक्झाम्स द्यावे लागतील. एंट्रन्स एक्झामनंतर 3-4 दिवसांमध्येच हा रिझल्ट डिक्लेअर होतो आणि लगेचच मेरिट लिस्ट लागतात. त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये हे आपली ॲडमिशन प्रोसेस पूर्ण कंप्लीट होते आणि जुलैपासून कॉलेज मोस्टली सुरू होतात. सो ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. हे सर्व नोटिफिकेशनमधले डिटेल्स प्रत्येक डिपार्टमेंटच्या साईटला आपण व्हिजिट करून आपल्या कोर्सबद्दलची अधिकाधिक माहिती समजून घेऊ शकतो. आपल्याला नक्की कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे हे समजून घेऊ शकतो. जर तुम्हाला मल्टिपल कोर्सेसना अप्लाय करायचं असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी सेपरेटली फॉर्म भरावा लागेल. हे सर्व डिटेल्स लक्षात घेऊन आपण 30 मेच्या आधी हा फॉर्म भरायचा आहे आणि आपण या ॲडमिशन प्रोसेसचा भाग होऊ शकतो. तर असेच एज्युकेशनल अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.